इंट्युशन आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत एक इंट्युशन कोर्स आहे. 5 ते 18 वर्षाच्या आतील मुलांना हा इंट्युशन कोर्स आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत केला जातो. या कोर्सची संपूर्ण माहिती आणि हा कोर्स केल्यानंतर मुलांच्यामध्ये झालेले बदल याची सर्व माहिती मी आमचे प्रशिक्षक मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर, चेतनभैया घोरपडे, सागरभैया मुळीक, सुतार महाराज या सर्वांना मी विनंती करतो की आपण त्याची माहिती द्यावी. ज्ञान 3 पद्धतीने मिळतं. मुलांनो ऐकताय? हां, आपल्याला ज्ञान 3 पद्धतीने मिळतं. पहिलं पद्धत आहे पंच ज्ञानेंद्रिय. तुम्हाला कुठली कुठली पंच ज्ञानेंद्रिय आहेत सांगा. हां हां बरोबर. काय? डोळे, नाक, जीभ, त्वचा आणि काय? हां, नाक. म्हणजे हे पंच ज्ञानेंद्रिय सगळ्यांना आहे ते. समजा सर्दी झाली तर कळत नाही की नाही. म्हणजे याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. ही झाली पहिली पद्धत की ज्यांनी आपल्याला ज्ञान मिळतं. दुसरी ज्ञानाची पद्धत आहे की बघा, तुमच्यापेक्षा अजून काही मुलं शाळेत येऊ शकत नाहीत. बरोबर ना? का येऊ शकत नाहीत? कारण त्यांना सांगितलेलं बोललेलं काही कळत नाही. का कळत नाही? कारण ते मतिमंद आहेत. म्हणजे ज्यांना बुद्धी नाही ती तुमच्या शाळेमध्ये तुमच्या वर्गात येतील का मुलं? तुम्ही कितवीत आहे आता? 5वीत. म्हणजे पहिली दुसरी तिसरी 5वीपर्यंत येऊ शकतो का ज्याला बुद्धीच नाही तो माणूस? म्हणजे ते मतिमंद मुलं. म्हणजे थोडक्यात काय, दुसरं ज्ञान आपल्याला बुद्धीच्या स्तरावरती मिळतं. पहिलं ज्ञान कशाने मिळतं? पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय ते सगळ्यांनाच आहेत. दुसरं काय? बुद्धीच्या स्तरावरती. आणि तिसरं जे ज्ञान मिळतं ते बघा, तुकाराम महाराजांची कुठली डिग्री आहे? तुकाराम महाराज कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले? कॅम्ब्रिज, ऑस्कर, हाँगकाँग. कुठली युनिव्हर्सिटी तुकाराम महाराजांची? तुकाराम महाराजांची युनिव्हर्सिटी कुठली? अरे कुठली युनिव्हर्सिटीमध्ये शिकले? मग एवढं ज्ञान एका अभंगावरून लोक PhD करतायत. एवढं ज्ञान आहे का नाही त्यांच्यावर? ते कुठून आलं त्यांना? एवढी शक्ती कुठून आली? नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज ही जी आपली महाराष्ट्रातली संत परंपरा आहे, त्या संतांना हे ज्ञान कुठून येतं आहे? कुठून येतं? हां बरोबर. हां, पंचज्ञानेंद्रिय तुम्हाला पण आहेत की. त्यांनी असं काय केलं की त्यांना ज्ञान यायला लागलं? कारण त्यांची युनिव्हर्सिटी म्हणजे कोण होतं? भंडाऱ्याचा डोंगर. काय? भंडाऱ्याच्या डोंगरावरती जायचे आणि ध्यानस्थ बसायचे आणि ध्यानाने ज्ञान येतं. ध्यानाने बऱ्याचशा गोष्टी होतात. तर ध्यानाची आणि तुमच्या मनाची काय ताकद आहे ते आपण आता 2 मिनटं बघूया. की या मुलांनी आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे असे भरपूर कोर्सेस आहेत. त्याच्यातला प्रज्ञा योगा म्हणजे इंट्युशन प्रोसेस नावाचा कोर्स केला आहे. तर यांना आपण काय करूया, डोळे बांधूया आणि डोळे बांधून हे तुम्हाला रंग ओळखतील, आकार ओळखतील, वस्तू ओळखतील, पैसे ओळखतील, कोण कुठं आहे ते सांगतील, सगळ्या गोष्टी सांगतील डोळे बंद ठेवून. तर त्यांना मी विनंती करतो, त्यांना एकदा यांना मुलांना दाखवा, दिसते का त्याच्यात? हे पण टिश्यू लावा मागे. ब्लाइंड फोल्ड घ्या प्रत्येकाने. हां तिकडे एक द्या. ऐका की तुमच्या सगळ्या प्रश्न प्रत्येकाकडे एक एक द्या. काय लिहिले त्यात वाचता ते? हां, स्किन केअर. महाराज कलर सांगा. कलर सांग. कलर हां, सोचरा बोल नको. कलर कुठला आहे सांगा. कलर सांग. ह्याच्यावर काय लिहिले? हां, काय लिहिले वाच. काय लिहिले वाच. काय लिहिले वाच ना. मराठी येते का तुला? स्किन केअर.
हां स्किन इंग्लिश येते हां स्किन केअर. त्वचा दुसरा नक्की काय आणखी रंगीत काय असलं तर हे बाजूला ठेवा. काय पण आणा तुमच्याकडे रंग. हां, हे रंग काय ॲलोवेरा कोरफड टाळ्या वाजवा. हां हां परी काय सांग. ग्रीन कलर आहे हम्म, ब्ल्यू हम्म, व्हाईट ब्लॅक SBL लिहिले वा. क्लॅप करा त्याच्यासाठी. ब्ल्यू वाईल SBL लिहिले. सातारा सातारा फूड्स अँड ऑर्गॅनिक्स. हां खाली काय लिहिले. आमची उत्पादने हम्म, खमंग थालीपीठ भाजणी उपवास थालीपीठ भाजणी खमंग चकली भाजणी मल्टीग्रेन आटा तयार अनारसे पीठ साठविण्याचा काळा मसाला सातारा स्पेशल घाटी मसाला ऑर्गॅनिक हळद व गूळ. क्लॅप करा त्याच्यासाठी. तुमच्याकडे काय नोट वगैरे असेल तर ते द्या. तुमचं कडचं द्या. तुमच्याकडे पैसे नोट काय असेल तर द्या. मुलगा कुठं आहे. हां नाही नाही तुझं नाही नाही ये ना उभा. ब्ल्यू कलर कुठं बंद पडलं का लाईट. हां थोडंसं पुढे ब्ल्यू कलर आहे शर्टचा हां आणि आणि बेल्ट लावलाय बेल्टवर काय लिहिलंय बघ बर. दिसनायला दिसत नाही. ओके हातात त्याच्या ही बावली हां माग हां हात कुठे त्याचा. कसा उभा राहिलाय ते कसा उभा राहिलाय. असं अजून तर आम्हाला इथं खूप असं तर उलताने वगैरे गुळ किंवा मटकेमध्ये हुदग्याची काहीतरी भाजी करताना दिसले. अजून तिथं वगैरे पेन्सिलवरनं अजून स्टीलची भांडे असे दिसले. तर त्यात अजून तिथे औषधं बनवत होती. औषधामध्ये तर गर्दी खूप होती. एवढेच बोलते. याने अजून देवाचे तसले हातात माझ्या हातात आहे आता सध्या ते ब्रेसलेट सुद्धा बघितले. तेवढेच बस. आवडलं खूप छान होतं. माझं नाव राजश्री बाळासाहेब भोसले. शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोखडी. आमची शाळा पहिलीपासून 7वीपर्यंत आहे आणि हा गोखडी गावामध्ये प्रथमच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आम्हाला इथं येऊन फार आनंद वाटला आणि सर्व पाहुणे समाधान वाटलं की हा कार्यक्रम राहुल गावडे यांनी आयोजित केलेला आहे. त्यांचं खरंच खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण यामुळं मुलांना आमच्या विद्यार्थ्यांना स्वदेशी म्हणजे नेमकं काय, स्वदेशी वस्तू कशा असतात आणि स्वदेशीचा वापर केल्यावर काय फायदा होतो, जरी तुम्हाला हे नवीन पिढी असल्यामुळे माहीत नसलं तरी या नवीन पिढीला या राहुल गावडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे त्यांना हे माहीत झालं. आणि आम्ही जेव्हा इथं आलो तर प्रत्येक वस्तू प्रत्येक स्टॉलला आम्ही भेट दिली. तर आम्हाला अतिशय आनंद वाटला, अतिशय आश्चर्य वाटलं की जे जुन्या काळात होतं जेणेकरून ते आम्ही पाहिलं होतं पण आमच्या आत्ताच्या पिढीनं पाहिलं नव्हतं, ते आम्हाला इथं पाहायला मिळालं. आणि असं उदाहरणं सांगायची तर भरपूर आहे इथं आणि ते घेण्यासारखं आहे. मुलांना खास म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये याचा फार उपयोग होणार आहे. तर वरचेवर असेच कार्यक्रम आयोजित केले तर आमच्याही मुलांना असं ज्ञान मिळेल आणि या ज्ञानामध्ये भर पडेल असं मला नक्की खात्री आहे. तर आमच्याकडे असेच आणखीन रोहित कदम सर आमच्याकडे आले. त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही हे पाहायला गेलात तर छान होईल. आणि आम्ही या सर्वांच्या सांगण्यावरनं किंवा यांनी आम्हाला बोलवल्यामुळे आम्ही इथं आलो आणि प्रत्येक स्टॉलला आम्ही भेट दिली. तर प्रत्येक गोष्टी प्रत्येक वस्तू
आम्हाला घ्याव्याशा वाटत आहेत, कारण की ह्या आम्हाला कधी पूर्वी इतक्या पाहायला मिळाल्या नाहीत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला हे पाहायला मिळालं आहे, आम्ही ते घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पण आमच्या नवीन मुलांनी, आमच्या या नवीन पिढीनं त्यांना याच्या संदर्भात कसलाही गंध नाही आहे. तर या कार्यक्रम आयोजित केल्यामुळं आम्हाला ते प्रत्यक्ष आमच्या मुलांना दाखवता आलं. शेवटी कसं असतं, हे प्रत्यक्ष पाहणं आणि आम्ही सांगणं याच्यामध्ये फार फरक आहे. तर आज आमच्या मुलांना हे पाहायला मिळालं, आम्हाला त्याचं वस्तूची नावं सांगता आली, त्याचे फायदे सांगता आले आणि आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे हेही आम्हाला सांगता आलं. मुलांनाही ते आवडलं आणि असेच कार्यक्रम त्यांनी वेळच्या वेळी आणि दरवर्षी जरी आयोजित केले तरी आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांना असाच प्रतिसाद देऊ, आम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ, एवढे बोलून मी थांबते. मी श्री ओंकार नरहरी होनराव, पात्र पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद शाळा गोखळी, तालुका फलटण. आज या गोखळी गावामध्ये स्वदेशी वस्तू निर्मिती आणि विक्रीचा एक स्टॉल इथं लागलेला आहे आणि मला वाटतं राहुल गावडे आणि या गावातले काही राजीव दीक्षित यांच्या विचारानं प्रेरित झालेले बंडा महाराजांचे काही कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्यातून हा मॉल इथं उभा राहिलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वदेशी वस्तूंचा परिचय आणि स्वदेशी वस्तूंचं महत्त्व आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचे जीवनामधले अनेक फायदे या मुलांना लक्षात येतील. कारण आजच्या जमान्यामध्ये आज जर बघितलं तर सगळे जे पदार्थ आहेत खाण्याचे ते भेसळयुक्त मिळतात आणि हायब्रिड म्हणजे संकरित बियाण्यापासून उत्पादित केलेले मिळतात. मात्र जर आपण आपल्या परंपरा जोपासल्या, म्हणजे वैद्यक क्षेत्रामध्ये जर आयुर्वेदाचा वापर आज फार कमी प्रमाणामध्ये होतो, तो जर वाढला आणि सेंद्रिय उत्पादनांचं जर आपल्या जीवनामध्ये आपण समाविष्ट करून सेंद्रिय उत्पादन जर आपण वापरलं तर निश्चित आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप काही समाधान मिळेल. वैद्यक क्षेत्रामध्ये आयुर्वेदाचा वापर जर केला गेला तर कमी खर्चामध्ये अत्यंत फलदायी असा उपचार, औषधोपचार मिळू शकतो. सर्वसामान्य माणसांना ॲलोपॅथीचा उपचार केला तर ॲलोपॅथी उपचार होतो, तात्काळ त्याचा लाभही मिळतो, मात्र त्याचे साईड इफेक्ट्स जे आहेत ते सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. इथं आयुर्वेदाच्या उपचारामध्ये, होमिओपॅथीच्या उपचारामध्ये तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट्स नाही, कारण हर्बल असतं, ते वनस्पतीपासून बनवलेलं असतं, त्याच्यामुळं खूप मोठा फायदा आहे. परंतु तात्काळ आरामाच्या दिशेनं आपण जर पळालो तर निश्चित आपला तोटा आहे. आपलं आरोग्य भविष्यामध्ये वृद्धापकाळामध्ये धोक्यात येतं. हार्ट अटॅकचं प्रमाण त्याच्यामुळंच वाढलेलं आहे. केमिकलयुक्त अन्न आणि ॲलोपॅथीचा सर्रास वापर, त्यामुळं आपल्या सिस्टीममध्ये जी आपल्या रोगप्रतिकारक शक्ती आहे ती दिवसेंदिवस कमकुवत होत जाते आणि त्याचा निश्चित आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून या गोखळी गावातच नाही तर संपूर्ण गावोगावी हा कार्यक्रम या मंडळानं राबवावा आणि सर्व जनतेला जागरूक करावं असं आवाहन मी आमच्या शाळेच्या वतीने या उपक्रम घेणाऱ्यांना करतो. आणि पुन्हा एकदा स्वदेशीचा वापर सर्वांनी केला पाहिजे. आपल्या नित्य नैमित्तिक दैनंदिन जीवनामधून स्वदेशीचा वापराला सुरुवात करूया. मग वैद्यक क्षेत्र असेल, पुन्हा तुमचं नेहमी आपल्या खाण्यापिण्याचे पदार्थ असतील, या सगळ्यांमध्ये आपण सेंद्रिय उत्पादनांचा वापर वाढवूया आणि आपलं जीवन अधिकाधिक सुखकर आणि मूल्यवान बनवण्याचा प्रयत्न करूया. या निमित्तानं पुन्हा एकदा या आयोजनकर्त्यांचं मी आभार मानतो आणि नव्या पिढीला स्वदेशीच्या वस्तूंच्या महत्त्वाविषयी जी जाणीव करून देत आहे, जागृती करून देत आहे, त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.